आय जस्ट हेट हर. आय हेट दिस गावछाप. आय जस्ट हेट हर. त्याच्यामुळे सगळं माझं असं होऊन जातं. मला ना तिला मारून टाकायचं. ही सगळी प्रॉपर्टी माझी होणार होती, पण ती गावछाप याच्यात आडवी आली आणि ती आता माझ्या रिशला स्नॅच करायचं ट्राय करते. हे मी नाही होऊ देणार. हे झालं ना तर एक तर तिला मारीन ना तर मी स्वतः मारीन. अनिका इकडे इकडे बस, शांत हो. अगं आता ताई पण नाही करायचं बेटा. काय बोलतीयस? असले वर्ड्स अशा वेळेला नाही यूज करायचे. कोण ती ताई आणि का आता येतीये? काय? आणि यंदा ना मी जे बोलतेय ना ते मी करेन. आय एम नॉट जस्ट सेइंग इट, आय डू इट. मी माझ्या रेशिवाय नाही राहू शकत, अजिबात नाही. अनिका तू का टेन्शन घेतेयस राजा? आजी आहे ना, ती करेल काहीतरी मॅनेज. रिलॅक्स. चाल. या घरची नात व्हायचं स्वप्न आहे ना तुझं? हो. तुला काय वाटतं इतकं सोपं आहे? सगळ्या जगाला फसवशील पण आम्हाला नाही फसवू शकणार. मला, रागिणीला आणि अनिकाला तू फसवू शकणार नाहीस. आम्ही कुणीही मान्य करणार नाही की तू अन्नपूर्णाची नात आहे. कळलं? आणि काय ग, नात होण्याचं काय खोटं खोटं नाटक आहे. आणि हा काय पुराव्यांचा कसला खेळ मांडलायस तू? असे लाख खेळ करून झालेले आहेत माझे. कळलं ना? बाकीची लोक तुझ्या भूलथापांना बळी पडत असतील, ते विश्वास ठेवतील की तू नात आहेस म्हणून, पण मी नाही. ही जी सगळी प्रॉपर्टी आहे, ही सगळी संपत्ती आहे, ती फक्त आणि फक्त माझ्या अनिकाची आहे आणि तू त्याच्यावर कब्जा करायला आलेली आहेस. राणी आजी, तू काय हिच्याशी बोलते? तिची लायकी तरी आहे का आपल्याशी बोलण्याची, आपल्या बाजूला उभं राहण्याची? आणि काय तर म्हणे या घरची नात बनून आली आहे. हे गावछाप, तू स्वतःला बघत नाही का? लुक ॲट यू अँड लुक ॲट मी. तू या घरची नात, या एम्पायरची क्वीन. आर यू सिरियस? अन्नपूर्ण आजीची नात कशी असायला पाहिजे? माझ्यासारखी. आणि तुला बघ, आमच्या घरच्या गार्डनरचा पण जॉब सूट नाही करणार तुला. गार्डनमध्ये उभं राहण्याची पण लायकी नाही. जाऊ दे ग. अगो, राणीला स्वप्न पडत असतील हे की नाही? तिला पण वाटत असेल की आपण श्रीमंत व्हावं, आपण यांच्यासारखं सुखात जगावं. हो ना? म्हणून तर ही इथे हे असलं सोंग घेऊन आलेली आहे. या घरात राहायचं तर ठीक आहे. तर तू या घरात आलेली आहेस आणि तुला राहायचंय, राहा. पण मी तुला अशीच जगू देणार नाही. मी कोण आहे माहितीये? नागिण आहे, नागिण. कोण आहे? नागिण. असा दंश करेन ना. आई, ए आई, कशाला इतकं टेन्शन घेतेस? ही घरात आहे, मी घरात आहे आणि मी हिला सुखाने जगून देईल असं वाटतं तुला? आणि कॉलेजमध्ये हिची काळजी मी घेईन. असंच खेळायचंय. आणि आता मी तुला या घरामध्ये राहू देणार नाही. आणि जर का समजा राहिलीस तर जिवंत ठेवणार नाही. तुझी पण अवस्था या अन्नपूर्ण आजी सारखीच करून टाकते की नाही बघतो. आत्या, तू बरी आहेस बाळा? काय चालवलंय? ही माझी मोठी मुलगी आहे, या घरची मोठी नात. हिला जर त्रास झाला ना तर माझ्यापेक्षा वाईट माणूस दुसरा कोणी नसेल, लक्षात ठेवा. तुम्हाला तिघींना पण सांगून ठेवतो, हिला जर त्रास झाला तर मागचा पुढचा मी काही विचार करणार नाही. तुमची अशी अवस्था करेन ना की तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही. कमळे, चल मी तुला तुझी रूम दाखवतो. ये बाळा. आई, राजनचे हे रूप मी पहिल्यांदाच बघितलंय. अगं, एवढी डेअरिंग त्याच्यात आली कुठून? गावछाप इन्फ्लुअन्स करतेय डॅडला, तिच्यामुळेच त्याला डेअरिंग आली आहे. पण हा तर माझा डॅड आहे ना, मग मला का बोलतोय का? अनिका,
ए बाबा ऐक, आता ही वेळ रडत बसायची नाहीये. राजनला त्याची लायकी आणि जागा दोन्ही दाखवायचे. नको रडूस. म्हातारी खूप खुश असेल ना आता. मोठी नात घरात आली. त्या मोठ्या नातीमुळेच आज माझ्या अनिकाला हे सगळं ऐकून घ्यावं लागलं. याचा वाचपा मी घेणार आहे, नक्की घेणार आहे. त्या म्हातारीची मी अशी काय वाट लावेन ना, खप विचारता सोय नाही. कमळे, ही रूम आईने तिच्या खास मोठ्या नातीसाठी तयार करून घेतली. तिच्या पहिल्या वाढदिवसापासूनच्या सगळ्या गिफ्ट्स, आईला तिला जे काही द्यायचं आहे, जे काही सांगायचं आहे ते सगळं आणि बरंच काही आईने आत ठेवलंय. काका थांबा. का काय झालं? काका, ही खोली माझी नाही. कपडे अगं मोठ्या नातीसाठीच तयार केली आईने ही. तेच तर सांगायला. ही खोली अन्नपूर्णा आजींच्या मोठ्या नातीची. आजींनी तिच्यासाठी किती प्रेमानं, किती विश्वासानं बनवले की नाही. हं. काका हो, ह्या खोलीत ज्या काही आठवणी आहेत त्या आजींना तिच्या संग परत जगायच्या असते. ही फक्त त्यांच्यासाठी खोली नाही, आजींची एवढ्या वर्षाची तपश्चर्या आहे, त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे. एका आजीनं तिच्या नातीसाठी ठेवलेली मायेची ठेवण, त्याच्यावर माझा हक्क नाही. हो तरी पण काका, आता पणबिन काय नको. मी अन्नपूर्णा आजींच्या खोलीतच झोपतो. त्यांना बी आधार वाटेला ना, मला बी त्यांच्यासोबत राहता येईल. कमळे, वयानं लहान असलीस तरी तुझी समज उमज मोठ्यांना लाजवेल अशी आहे. मला माहित नाही माझी मुलगी कुठे आहे, कशी आहे, पण ती तुझ्यासारखी असावी असं मला वाटतं. किंबहुना ती तूच असतीस तर मला किती आनंद झाला असता हे मी तुला सांगू नाही शकत. काका बस, आता इथनं पुढं आपण या विषयावरती नको बोलायला. अहो भीतीला बी कान असते. तेव्हा आजपासून मी तुमची लेक आणि तुम्ही माझं बाबा. चला.